एक आनंद नाही म्हणतात, पण एक प्रकारे सुटकेचा निश्वास जो सगळ्या यंत्रणेनं टाकलेला आहे निवडणुका झाल्यावर, त्याच्यामध्ये आपण सगळे आपल्या सोबत समाविष्ट झाले, याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. खरं तर निवडणूक ही प्रक्रिया फार किचकट आहे आणि त्याचे अनेक कंगोरे असतात. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा विशेषतः मतदारांना फक्त एक दिवस दिसतो, 20 नोव्हेंबरचा जो होता, की ज्या दिवशी मतदान होतं, आणि थोडं बहुत 23 तारखेचा ज्या दिवशी काउंटिंग असते. परंतु त्याच्या पूर्वीपासून जी तयारी होते, म्हणजे अगदी खरं सांगायचं तर ही गेल्या वर्षीपासून तयारी सुरू झाली. आणि लोकसभा झाल्यावरही आपण ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा मतदार यादीचं एकदा रिव्हिजन केली. त्यानंतर मतदान केंद्रांची कुठे कुठे आपल्याला आवश्यकता वाटली की बदलणं आवश्यक आहे. काही ठिकाणी 1500 पेक्षा जास्त मतदार होत होते, असे आपण जवळपास 40-42 मतदान केंद्र वाढवले. तर ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि नंतर ऍक्च्युली जेव्हा 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली, तेव्हा मग त्याचा तो खरा जो आपण ज्याला म्हणतो की एक अंतिम रणांगणात उतरल्यासारखं सगळी प्रक्रिया सुरू झाली. आणि या सगळ्यामध्ये पावलोपावली मीडियाचे आमचे सगळे बांधव, मग तो प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक असो, सोशल मीडिया असो, हे आमच्या सोबत होते. त्याच्यामुळे ही प्रक्रिया खूप सुकर झाली. म्हणजे जेव्हा आम्ही एखादी गोष्ट करायचो, आता आज आपण बघतोय की टीव्हीमध्ये किंवा बातम्यांमध्ये जे काही विषय येत आहेत की अचानक मतदारांची संख्या ऑगस्ट नंतर कशी वाढली, तर त्यावेळेस आम्ही प्रसारमाध्यमांवर त्याचा आमचा दारोमदार असते की आपण जेव्हा यादी झाली, आम्ही आपल्याकडे बातमी देतो, मग आपण त्याला पब्लिक पर्यंत पोहोचवता की या मतदारसंघात एवढ्या मतदारांची वाढ झाली, युवा मतदारांची वाढ झाली, एवढ्या मतदारांची नावं मयत झाल्यामुळे किंवा अन्य कारणानं वगळण्यात आलं. आणि त्याच्यामुळे एक जी यंत्रणेवरचा विश्वास आहे तो वृद्धिंगत होतो, की लोक म्हणतात की नाही ठीक आहे, 10,000 मतदार वाढले असतील, परंतु आम्ही पेपरमध्ये ऑगस्टमध्येच वाचलं होतं की मतदार वाढलेले आहेत, प्रशासन प्रयत्न करत आहे किंवा युवा मतदारांपर्यंत पोहोचत आहे. तर अशा प्रकारे हे जी विश्वासार्हता जपण्याचं काम आहे ते मीडियाचं असतं. आणि त्यामुळे आम्ही एक दंडक लोकसभेतही ठेवला होता, आणि यावेळेस आहे की जे काही करू आपण ते मीडियासोबत पूर्ण फ्रँकली प्रामाणिकपणे शेअर करायचं. भले त्याच्यात काही त्रुटी असतील, काही ठिकाणी काम कमी होतं, काही ठिकाणी अपेक्षित पद्धतीनं होत नाही, परंतु ते लोकांपर्यंत पोहोचणं, प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक असतं. त्यामुळे नंतरची विश्वासार्हता टिकून राहते. कारण अंधारात काम करून आपल्याला कुठलीच लबाडी करायची नाही, मग जे आहे ते आपण समोर शेअर करू. त्यामुळे आरटीसी साहेब असतील किंवा इतर सगळे आमची यंत्रणा असतील, माहिती अधिकाऱ्यांच्या थ्रू आम्ही ती माहिती नेहमी देण्याचा प्रयत्न केला. आणि पत्रकार बांधवी आपले नांदेडचे फार जास्त जागरूक आहेत. एखादी गोष्ट आमच्याकडनं कमी शेअर झाली तर लगेच ते विचारायचे, किंवा एखाद्या ठिकाणी जास्तीचं स्पष्टीकरण लागलं तर ते सुद्धा विचारणा करायचे. आणि त्याद्वारे मग एक चांगली लोकांपर्यंत पूर्ण पारदर्शकता ही ठेवता आली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. कारण शेवटी या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये यंत्रणेनं इतरांवर संशय घ्यायचा आणि मग इतरांनी यंत्रणेवर घ्यायचा, हे प्रकार कायम आहेत. म्हणजे ह्याच्यात काही कुठं जेवढ्या निवडणुका आता एक मतदार म्हणून किंवा आता एक अधिकारी म्हणून बघतो, त्यामध्ये या गोष्टी कायम आहेत. त्याच्यामुळे आपण एखादी बातमी थोडीशी इकडे आली की आम्ही आपल्याला संशयातनं नोटीस देणार, मग खुलासा घेणार आणि आपली बाजू पटली तर ते मान्यही करतो आपण. असं काही नाही की कुठं आपण अगदीच विषय ताणला, परंतु एक तो कर्तव्याचा भाग असतो, कुठेतरी आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या इकडनं जे प्रश्न विचारले गेले, काही वेळेस काही बातम्या अशा आल्या, आणि विशेषतः मतदानाच्या दिवशी थोडंसं असं झालं की आम्ही खरं तर 20 तारखेला पूर्ण अलर्ट होतो की एखादी बातमी आल्यावरती आपल्याला त्याच्यावरचा खुलासा द्यायचा असतो. परंतु आता तर 2-3 गमतीदार गोष्टी अशा झाल्या की काही राजकीय घडामोडी आदल्या दिवशी झाल्या होत्या, आणि सोबतच पूर्ण महाराष्ट्राचं सोबत निवडणूक असल्यामुळे साहजिक आहे थोडंसं पुण्या मुंबईकडे लोकांचं जास्त लक्ष राहतं. त्यामुळे थोडा पाहिजे तेवढ्या बातम्या आपल्या आल्या नाहीत, आणि बातम्या आपण येणार नाही याची सुद्धा म्हणजे काळजी काळजी या अर्थानं की काही गडबड होणार नाही अशा प्रकारे आपण केली होती. तर ते सगळी त्या दिवशी व्यवस्थित पार पडलं. मात्र ज्या काही थोड्या बहुत बातम्या आल्या असतील त्या सुद्धा काय अशा चुकीच्या नव्हत्या. ठीक आहे, मशीन बंद पडणं हे काय फार काय ऑब्जेक्शनेबल नाही, ती मशीन आहे आणि ती बंद पडणारच आहे. आयोग तर आपल्याला 10% मशीन एक्स्ट्रा देतं बदलण्यासाठी. तर अशी बातमी एखादी आली, आपण लगेच खुलासा करतो की 15 ते 20 मिनिटांमध्ये मशीन बदलून तिथं पुन्हा मतदान सुरू होतं. किंवा काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत, एका अर्थानं ही चांगली बातमी आहे की लोक येत आहेत, मतदान करतात. आणि अगदी आता जे प्रश्न विचारले चाललेत की मग संध्याकाळी मतदान झाल्याचे पुरावे द्या, तर आम्ही आपलेच व्हिडिओ आता वापरतोय. त्यामध्ये आपल्याकडचे भरपूर व्हिडिओ आहेत. एक मंगनाळीची बातमी होती किंवा बेटसांगवीची होती. तर हे सगळे पारदर्शकतेसाठी फार महत्वाचा असतो मीडिया, आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे आता उपयोग सुद्धा होत आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आताही जसं जोशींनी सांगितलं की आता प्रक्रिया पार पडली, आता तरी काही गोष्टी आहेत. एक स्पष्टीकरण सगळ्यांसाठीच मी देऊ इच्छितो. खरं तर आज काही फॉर्मल आपली प्रेस नाही आहे, परंतु मतदान झालं, मतमोजणी झाली, विजयी उमेदवार घोषित झाला की त्याच्यानंतर दोन प्रकारच्या जे एक आपण ज्याला म्हणतो की फोरम असतात. एक तर अर्थात न्यायव्यवस्था आहे, आणि दुसरं म्हणजे की
या मशीन ज्या आहेत या मशीनमध्ये कुठं छेडछाड झाली नाही आहे याची जर खात्री उमेदवाराला करून घ्यायची असेल तर जे मतानुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा उमेदवार आहे, मतांमध्ये एक विजयी आहे, त्याच्या मागचे जे दोघं आहेत 2 आणि 3 नंबर, त्यांना एक चेकिंग अँड व्हेरिफिकेशन C&V नावाचा पर्याय उपलब्ध असतो की ज्यामध्ये ते आपल्याकडे 7 दिवसांच्या आत अर्ज करतात. प्रति मशीन 40,000 जेवढ्या त्यांना तपासायच्या आहेत, 5% मर्यादा आहे. प्रति मशीन 40,000 अधिक 18% GST असं 47,200चं ते चलन जमा करतात आणि त्याच्या आधारे 45 दिवस आपण थांबतो. 45 दिवसांनंतर जर कुठलीही कोर्ट केस झाली नाही तर आपण ती प्रक्रिया सुरू करतो, ज्यामध्ये त्याला बर्न्ड मेमरी म्हणतो की हा सगळा डेटा त्यातनं डिलीट केला जातो आणि त्याच्यानंतर आपण त्यांना एक प्रकारे ते आव्हान असते की आपण मॉक पोल घेऊन त्याच्यामध्ये जसं प्रक्रिया करतो तशा प्रकारे तिथं मॉक पोल करून आपण चेक करतो की काही त्याच्यामध्ये जुळत नाही का. खरं तर प्रत्येक स्टेजवरती आपण राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना बोलवत असतो. म्हणजे पहिलं जेव्हा मतदान यंत्रांचं सरमिसळ होते, रँडमायझेशन आपण म्हणतो की कुठलं मतदान मशीन जे आहे ईव्हीएम ते कुठल्या मतदारसंघात जाणार, मग दुसऱ्या टप्प्यात ते कुठल्या मतदान केंद्रावर जाणार हे आपण अगदी शेवटी करत असतो. त्याच्यानंतर सुरुवातीला आपण तिथं मॉकपोल घेत असतो. त्या मॉकपोलमध्ये आपण 50 किंवा प्रत्येक उमेदवाराला किमान 2 मतं पडतील असे मतं घेतो, ते व्हीव्हीपॅट वरती काउंट करतो. त्यानंतर 17C जो ज्याची फार चर्चा यावेळेस होती तो प्रत्येक उमेदवाराकडे असतो. म्हणजे ठीक आहे, मतदानाची टक्केवारी जाहीर करताना 1-2 मतं इकडे तिकडे झाली, पण 17C सोबत आपला 100% परफेक्ट मॅच होता. ती फार समाधानाची बाब आणि एक विश्वासार्हतेची बाब आपल्याला साध्य करता आली. आणि त्याच्याशिवाय जेव्हा आपण मतमोजणी करतो तर प्रत्येक मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये आणि लोकसभेचे पण जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आपण 5 व्हीव्हीपॅट मशीनचा पण काउंट घेतो. म्हणजे जर उदाहरणार्थ किनवट मतदारसंघ आहे, लोहा आहे, हदगाव आहे, या ठिकाणी एकच इलेक्शन होतं तर तिथं 5 मशीनचा आपण काउंट घेतला आणि तो सीयू मधनं जे मतदान आलं ते टॅली केलं. या 5 मशीन कशा निवडायच्यात तर जर कोणी ऑब्जेक्शन नोंदवलं उमेदवारांनी तर त्या घेतो आपण, किंवा मग ऑब्झर्व्हर जे निवडणूक आयोगाकडनं येतात त्यांच्याकडनं आपण रँडमली चिठ्ठ्या काढून ही प्रक्रिया पार पडतो. त्याचप्रमाणे इथंही आपल्या नांदेडमध्ये जे 6 विधानसभा होते त्यांच्या विधानसभेचे 5 मशीन आणि लोकसभेचे 5x6 मतदारसंघ अशा 30 मशीन अशा आपण तपासल्यात. तर एकंदरीत आपल्या 45 विधानसभेच्या मशीन आणि 30 लोकसभेच्या मशीन अशा 75 मशीन आपण तपासल्या होत्या. कुठेही त्याच्यामध्ये फरक आढळला नाही. हे सुद्धा एक बाब कुठेतरी या सगळ्या दौरात कदाचित मागे राहिली असेल, परंतु आज ते आपल्या सगळ्यांसमोर मी मांडत आहे. आता याच्यात अनेक बाकी गोष्टी आहेत. निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडनं त्या वेळोवेळी स्पष्टीकरण होत आहे. एक अतिशय म्हणजे वेगळ्या प्रकारचा प्रश्न नांदेडच्या बाबतीत लोक विचारत होते की लोकसभेला एक, विधानसभेला एक. आता तो लोकांचा अधिकार आहे. 2 वेगळ्या मशीन होत्या. लोकांना जर लोकसभेत एक मतदान करायचं आणि विधानसभेत दुसरं करायचं तर त्याच्यात आपण काय बोलणार आहे, तो लोकांचा अधिकार आहे. आणि उलट त्याच्यात आपण काही बोलू पण नाही प्रशासन म्हणून किंवा हे. आणि आपल्याकडे विशेषतः जेव्हा महापालिकांची निवडणूक होते, जिल्हा परिषद होते, की एकाच मतदान केंद्रावरती आपण पॅनल निवडतो. एकाच वॉर्डातनं आपण 4 किंवा 3 नगरसेवक निवडून देतो. बऱ्याचदा असं होतं की 3 वेगवेगळ्या पक्षांची निवडून येतात. त्यामुळे तो आपल्या जनतेचा निर्णय असतो. त्याच्यामध्ये प्रशासन म्हणून आमचं काहीच त्याच्यामध्ये म्हणणं नाही. जनतेनं जो कल दिले तो आहे. असं जरुरी नाही की सोबत मतदान आहे म्हणजे एकच निकाल लागला पाहिजे. तर ही गोष्ट सुद्धा अनेक ठिकाणी चर्चेत आली. दुसरं यामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये यावेळेस निवडणुकीत होती. 2 मशीन्स असल्यामुळे मतदान फार धीम्या गतीनं चालेल का वगैरे, पण आपल्या यंत्रणेनं आणि आपण विशेषतः त्याला जे प्रकारे एक लोकांपर्यंत पोहोचवलं त्याच्यामुळे लोकांनाही उत्साह होता. आणि मतदान वाढण्यामागे एक कारण ते सुद्धा होतं की लोकांना उत्साह होता की एका शाहीमध्ये 2 मतदान आम्हाला कसं करता येईल. आणि त्याच्यामुळे चांगला एक लोकांचा ओढा मतदान केंद्राकडे होता. अनेक ठिकाणी आपल्याला असं बघण्यात आलं की काहीतरी नवीन गोष्टी घडल्या. आता यावेळेस आपण जसं जीपीएस वरती लोकेट केले होते सगळे मतदान केंद्र, त्याचा चांगला उपयोग लोकांनी करून घेतला. त्याचबरोबर किनवट तालुक्यातलं वागदरी नावाचं एक गाव आहे की जे बऱ्याच लोकांनी आपल्या बातमी सुद्धा कव्हर केली होती की 75 वर्ष झाले पण ते गाव कुठं आहे, तेलंगणात आहे की महाराष्ट्रात, तर ते त्याचा आपण सर्व्हे करून महाराष्ट्रात असल्याचं ते आता क्लिअर झालेलं आहे. त्याची पुढची प्रक्रिया सुरू आहे. सोबतच पहिल्यांदा त्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापित झालं आणि अक्षरशः जवळपास 4 ते 5 तासांचा ट्रेकिंग करत आपली मतदान पार्टी तिथे गेली होती. आपण 10 केंद्रांना एक सेक्टर ऑफिसर देतो, त्या ठिकाणी एका केंद्राला एक सेक्टर ऑफिसर आपण दिला होता. आणि कुठे ट्रॅक्टरमध्ये बसून, कुठे पायी चालत असं आपली मतदान पार्टी त्या ठिकाणी पोहोचली. आणि पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर त्या गावात मतदान झालं. अन्यथा त्या लोकांना 8 किलोमीटर दूर कुठेतरी जलधाराजवळ एका ठिकाणी येऊन मतदान करावं लागायचं. तर त्या लोकांचा जो एक समाधानाची बाब होती, मला वाटतं की ते खरं फलित आहे की इलेक्शनच्या या प्रक्रियेत अशा काहीतरी गोष्टी घडतात की ज्यांना आपल्याला ऊर्जा येते की आपण काहीतरी केलंय, त्याचा लोकांपर्यंत आपण पोहोचलोय. आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 75 वर्षात तिथे एक 75 वर्षाची आजीबाई होती, ती म्हणे की माझा जन्म झाला त्या वर्षी भारत स्वतंत्र झाला. आज पहिल्यांदा
मतांना मला गावात मतदान करायला मिळालं. ही फार मोठी अचिव्हमेंट आपल्या किनवटच्या टीमनं त्या ठिकाणी शक्य करून दाखवली. सगळ्यांचं त्याला अर्थात सहकार्य होतंच. त्याचबरोबर या पोस्टलचा विषय वडतकर साहेबांनी सांगितला. आपण बघितलं की निकाल जो आहे तो पोस्टलच्या याच्यावर डिसाईड झाला, परंतु पोस्टलसाठी जी मेहनत आपल्या टीमनं घेतली, शेळके साहेब त्यासाठी नोडल होते, ती सुद्धा खरंच वाखाणण्याजोगी होती. आणि काही ठिकाणी तुरळक तक्रारी आल्या असतील, परंतु साधारण 16,992 996 म्हणजे अराउंड 17,000 मतं आपल्याकडे पोस्टलची मिळाली. त्याचबरोबर आपण जिल्ह्याच्या बाहेरचे जे मतदार आहेत की ज्यांचं मतदान कुठेतरी हिंगोलीत आहे, यवतमाळ आहे, पुणे, नागपूर, संभाजीनगर, त्यांचे सुद्धा 5,000 पेक्षा जास्त मतपत्रिका आपण त्या त्या जिल्ह्याला वेळेत पाठवल्यात. अशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया घडून आली आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा अर्थात फार महत्वाचा मोलाचा सहभाग होता. बऱ्याचदा आमच्या काही त्रुटी असतील आपण निदर्शनास आणून दिल्या. बऱ्याचदा असंही होतं की एखादी चर्चा चालू असते आणि आपण बातमी न करता ते आम्हाला एक काना देऊन सांगतं की असं असं सुरू आहे, हा विषय चुकीचा होऊ शकतो. तर हे मला वाटतं एक संवेदनशील पत्रकारितेचं लक्षण आहे की प्रत्येक गोष्ट सनसनीखेज बनवण्याऐवजी जनहित काय आहे. एखादी आपली बातमी सनसनीखेज होऊ शकते, पण त्यानं उद्या एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कुठं दंगल होऊ शकते, कुठं लोकांमध्ये अविश्वास होऊ शकतो. तर ते तसं न करता सिस्टमच्या भलाईसाठी आणि विशेषतः आपल्या लोकांना ते लोकांचं हित कशात आहे हे बघून आपल्या इथली नांदेडची पत्रकारिता ही नेहमी काम करते आणि याचा पुन्हा एकदा प्रत्यय विधानसभांच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत आल्या. यावेळेस आपण एक ठरवलं होतं की लोकसभेच्या ज्या काही थोड्या बहुत चुका झाल्या, चूक रिपीट करायची नाही. ठीक आहे, मनुष्य नवीन चूक होऊ शकते, पण रिपीट करायची नाही हे आम्ही सगळ्यांना संदेश दिला होता. आणि त्या अनुषंगानं मला वाटतं की मीडिया कक्षाने खूप चांगलं काम केलं. ज्या काही लोकसभेच्या वेळेस थोड्याशा त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर करण्यात आल्या. टाके साहेबांचं, मॅडमचं, त्यांच्या सगळ्या टीमचं खरंच अभिनंदन करण्यासारखं आहे, कारण त्यांनी खरंच अहोरात्र काम केलं. मी नेहमी बघायचो की ऑफिसमध्ये येताना त्यांचे लोक असायचे, जातानाही त्यांचे लोक असायचे आणि दरवेळेस कुठली एखादी बातमी आली की लगेच ते स्पॉट करून देणार. विशेषतः टीव्हीवरती, कारण हिंदी मीडिया, इंग्लिश मीडिया सगळंच बघावं लागायचं, सगळं बघत राहायचे आणि हे सगळं करत असताना आपल्याशी संवाद साधून आपल्या ज्या काही माहिती मागण्याच्या काही रिक्वेस्ट असतील त्याच्यावरती तातडीनं कारवाई करणे, सगळं काम खूप चांगलं आपल्या मीडिया सेलनं केलं. पोलीस प्रशासन असेल, महापालिका, जिल्हा परिषद यांच्याकडे स्वीपची जबाबदारी होती. सगळे आमचे अगदी कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील पासनं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतचे सगळे जे आहेत या सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. त्याच्यामुळे ही निवडणूक झाली आणि अर्थात मी पुन्हा एकदा म्हणेल की याच्यात विश्वासार्हता आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे काम आहे ते अर्थात आपले पत्रकार बांधव, आपली मीडिया यांनी केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. खरं तर आजचा हे स्नेहमिलन जे आहे हे आपले आभार मानण्यासाठी आहे. आता इथं थोडं तुम्ही आमचे सत्कार केले, परंतु ते अपेक्षित नव्हतं. आपल्या सगळ्यांचा आभार मानण्यासाठी हा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यासाठी सुद्धा आपण आलात. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.